करवीर वासिनी निवासिनी म्हणून या करवीर प्रांतात मी नटले. भक्तातली या करवीर प्रांताची आई तोच प्रश्न मनात मिळतो आणि कोणता असेल. आई हा शब्द माझ्या सहज मुखातून येत होता, पण आता असा प्रश्न निर्माण झाला की मी तुला आई का म्हणून. याला देखील कारण आहे, कारण तू दिलेला शब्द या सगळ्या करवीर वासियांचं विजय नगरापासून पठार प्रांतापर्यंत साऱ्या भक्तांचा मी सांभाळ करीन, त्यांचं रक्षण करीन असा तुम्हाला शब्द दिला होता. मग सापडाचं दृश्य पाहिलं का? आताच तुला मी म्हणाले, आम्ही देवता जरी असलो तरी आम्हा देवताला काही मर्यादा आहे आणि त्या मर्यादेचं उल्लंघन आम्ही देवता कधी करू शकत नाही. या करवीर प्रांतात महालक्ष्मी उभी राहिली करवीर वासियांच्या रक्षणार्थ, पण प्रत्येक गोष्टीला वेळ काळ मर्यादा ठरलेली आहे आणि ती जोपर्यंत समीप येत नाही तोपर्यंत कुठलीही गोष्ट आम्हाला घडविता येत नाही. आई प्रत्येक गोष्टीला वेळ काही ठरलेले आहे मान आहे मला, पण झाल्या भक्तांचं नावच छळ होतोय एवढंच कशाला. आई तुम्हाला दिलेला शब्द आठवतो का? या राष्ट्राचं रक्षण करण्यासाठी, या पठार प्रांताचं विजय नगराचं, या करवीर वासियांचं रक्षण करण्यासाठी रक्षण दाता आहे असं तू म्हणाली होती. मग आई तो आहे कुठे? सत्य आहे ते. या करवीर वासियांचं रक्षण करण्यासाठी एक रक्षण करता आहे. पण आता तुला म्हणाले की प्रत्येक गोष्टीला वेळ काळ मर्यादा ठरलेली असते आणि ती वेळ काळ मर्यादा समीप येत नाही तोपर्यंत कुठलीही देवता आपलं कार्य पूर्ण करू शकत नाही. तो जर रक्षण करता तुला पाहिजे, तुझ्या शंकेचं मला निरसन करायचं आहे. मग बाळ कोण देवा रक्षण करता? त्रैलोक्याचा स्वामी शिवशंभू अवतार, जगपाल तू वीराखंडार, जगपाल तू वीराखंडार, जगपाल तू वीराखंडार. त्रैलोक्याचा स्वामी शिवशंभू अवतार, त्रैलोक्याचा स्वामी, त्रैलोक्याचा स्वामी, त्रैलोक्याचा स्वामी शिवशंभू अवतार, वीराखंडार, जगपाल तू वीराखंडार, जगपाल तू वीराखंडार. या विश्वामध्ये अग्रमर्दनायेची, अग्रमर्दनायेची, या विश्वामध्ये अग्रमर्दनायेची, अग्रमर्दनायेची. संवारी ती दत्तदारा सकला सुमरेची, सकला संवारी ती दत्तदारा सकला सुमरेची, सकला भवयारक त्रिभुवन बालक भक्तांचा आधार, भवयारक त्रिभुवन बालक भक्तांचा आधार. जगपाल तू वीराखंडार, जगपाल तू वीराखंडार, जगपाल तू वीराखंडार. त्रैलोक्याचा स्वामी शिवशंभू अवतार, जगपाल वीराखंडार, जगपाल वीराखंडार, जगपाल वीराखंडार. या विश्वामध्ये अग्रमर्दनायेची, युगे युगे या विश्वामध्ये अग्रमर्दनायेची. संवारी ती दत्तदानवा सकला सुमदेशी,
शिवशंभू अवतार शिवशंभू अवतार चंद्रपाल 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 या तेजाला या नागाचा साधने शिवमंगल त्याला एकच कारण आहे बा. आज या करवीर प्रांतात आसुरी शक्तीने थैमान घातलंय. फक्त ढायढाय रडतायत आणि नारदाने येऊन मला प्रश्न केलाय की आई या करवीर वासियांचं रक्षण करणारा कोणी रक्षण करता आहे का. आणि याच शंकेचं निरसन करण्यासाठी आज मी तुला हात दिले. तू कोण आहे, तू रक्षण करता कसं आहे, तुझं तत्व काय, या साऱ्या प्रश्नांची उत्तरं तुला नारदाला द्यायची. याच्या तुलाच नव्हे तर समस्त देव देवतांना मी शब्द दिला होता. मी तुमचा राखणदार आहे, तुमचं रक्षण करता आहे. आणि आई तुला प्रश्न पडलाय, तुझ्या काही साऱ्या विश्वाला प्रश्न पडलाय की मी जो राखणदार आहे तो कोणत्या तत्वाने नसलेला आहे. मग काय काय मग आई आहे तुझ्या सहित तुझी जनता तुझी प्रजा इथे. आई या राखण करत्या रक्षण करत्या आहे तत्व पाच तत्व. मग ती कोणती नारद. हा पहिलं तत्व रज सत्व आणि तम ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं एक तत्व नारद फक्त एकच नव्हे. मग दुसरं तत्व मला एका प्रश्नाचं उत्तर दे. कोणत्या. विश्वात जास्त प्रखरता कशाची. अग्नी. त्यात अग्नी नारायणाची प्रखरता जात आहे तेच दुसरं तत्व. देवर्षी नारद विश्वात जास्त तेज कशात आहे. सूर्यदेव. सूर्यनारायण सूर्यनारायणाचं तेज ज्या तत्वात आहे ते तिसरं तत्व. एवढंच नव्हे तर देवर्षी नारद मला सांग विश्वात जास्त पराक्रमी कोण. परशुराम. त्या परशुरामाचे पराक्रम त्या ठासून भरले असं चौथा तत्व. आणि पाचवं तत्व कोणतं असेल. कोणतं तर देवर्षी विश्वात जास्त गुणात आहे जमदग्नी. जमदग्नीचा ग्रह ज्या ठासून भरलाय असं पंचतत्वाने आज तो रक्षण केला. देवारवनाचा नमन करितो तुला. देवारवनाचा वंदन करितो तुला. देवारवनाचा वंदन करितो तुला. आचित देऊनी भक्त जनांची आचित देऊनी भक्त जनांची पूर्ण करी मग कामना. देवारवनाचा नमन करितो तुला. देवारवनाचा नमन करितो तुला. देवारवनाचा आई समाधान झालं. तो शंकेत पंचतत्वाने नटला माझा देव म्हणजे रवाना किंवा भक्त रक्षणासाठी अवतार करून धारण करतो. या पंचतत्वाने त्या विश्वाच्या ठिकाणी या करवीर प्रांतात नटलाय. पण आज ते करवीर परांत संकटात आहे. आपले भक्त ढायढाय रडतायत. दानव जरी संपले असले तरी मानवाच्या रूपाने आसुरी शक्तीने थैमान घातलंय. अघोरी विद्येच्या सहाय्याने एक मानव शक्ती निर्माण झाली आहे. आणि या शक्तीचा सेवट करून भक्तांचं रक्षण करणं हे तुझं प्रथम कर्तव्य आहे. नियतीचा न्याय आणि काळाचा कायदा कुणी करू शकत नाही. खरे याची प्रचिती तुलाही आहे म्हणायचं समस्त देव देवतांना आहे. कोणत्याही गोष्टीची घटिका भरावी लागते. त्याचा मरण का कमी होण्यासाठी तेवढा काळ भरावा लागतो. मग त्या काळाची मार्ग प्रतीक्षा हा साक्षात रवाना करतोय. योग्य चतुर्भुज तुझी मूर्ती तुझी मन भावे तुझी सेवा करती. मन भावे तुझी सेवा करती. मन
भावे सेवा त्रिशूळ मरू देऊनी आधी भक्तजनाचे रक्षण करीती भक्तजनाचे रक्षण करीती भक्तजनाचे रक्षण करीती देवादी देवा हे रवनाथा करिता दुर्गा वंदना देवा रवनाथा करितो दुर्गा देवा रवनाथा करितो दुर्गा देवा रवनाथा करितो दुर्गा तुझ्या शंकेचं निरसन झालं तेजोमय मूर्तीबाई आणि आत्मविश्वास वाढू लागला की माझा देव रवनाथ साऱ्या भक्तांचं निश्चित रक्षण करणार नाट्यस्थिको दशावतारी नाट्यप्रेमी हे दृश्य अदृश्य रूपाला